शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या हळद पिकाला ड्रेंचिंग करणार आहोत। पहिली ड्रेंचिंग कोणती करायची मी तुम्हाला हे मागच्या वेळेस पण एक व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती टाकला। भरपूर भागामध्ये आता सतत पाऊस चालू आहे, काय भागामध्ये उघड पडलेली आहे। अशा परिस्थितीत पहिल्या स्टार्टिंगला आपण हळद पिकाचं नियोजन करणं तितकंच बंधनकारक आहे। त्यासाठी आपण मित्रांनो, शेतकरी मित्रांना हळद पिकासाठी हळद स्पेशल जम्बो हे मागच्या 7 ते 8 वर्षापासून घरपोच देत असतो। याचे रिझल्ट लाखो शेतकरी मित्रांनी महाराष्ट्रातले घेतले आहेत। घरबसल्या सुद्धा तुम्ही मागवू शकता। याचे ऑर्डर करण्यासाठी काय करायचे सगळे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिली ड्रेंचिंग याची करायची असते। याच्यामध्ये आपल्याला जम्बो घ्यायचं आहे आणि आता पाऊस पडतोय, पांढरी मुळी ॲक्टिव्ह होण्यासाठी हे रूटमोर डायमंड नावाचं एक प्रोडक्ट आपल्याला पहिल्या ड्रेंचिंगमध्ये मित्रांनो वापरायचं आहे। याच्यामध्ये हे पोलंड इम्पोर्ट आहे, म्हणजे पोलंड देशातून हे इम्पोर्ट झालेलं आहे रूटमोर डायमंड नावाचं हे प्रोडक्ट। याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड येतं, फुलविक ॲसिड येतं, असे 2-3 प्रकारचे कंटेन याच्यामध्ये आहेत। आणि हे जम्बो हे दोन्ही दिल्याच्या नंतर काय होतं, खतांचं आपटेक आपलं चांगलं होतं, पांढऱ्या मुळ्यांच्या संख्येत वाढ होते आणि आपण जी खतं दिली ती पिकाला लागू होतात। हे त्याच्यासाठी आपल्याला अर्जंट बेसिसवर पहिल्या स्टार्टिंगला आपण जेव्हा ड्रेंचिंग करतो ते द्यायचं आहे। आता भरपूर जण म्हणतात की जम्बो आपण किती वेळा देऊ शकतो, तर मित्रांनो जम्बो आपण हळद पिकाला कितीही वेळेस देऊ शकतो, कारण याचं नावच आहे हळद स्पेशल जम्बो। हे आपण हळद पिकासाठी कितीही वेळा देऊ शकतो। याला वापरण्याची पद्धत एकदम सोपी असते। तुमच्याकडे पंप असेल तर पंपाने टाकू शकता, ड्रिप असेल तर ड्रिपमधून हे दोन तुम्हाला जम्बो आणि रूटमोर डायमंड हे तुम्हाला आपल्या हळद पिकासाठी द्यायचे। तुमच्याकडे अद्रक असेल तरी सुद्धा चालू शकतं। तर हे पाणी करायचं आहे अगोदर। आता आपण पंपाने ड्रेंचिंग करतो, त्यामुळे रूटमोर डायमंड बाटलीमध्ये टाकून घेतो व्यवस्थित, त्याला हलवून व्यवस्थित घेतोय पाण्यामध्ये आणि जम्बो पण एकत्रित करून मी असं मिश्रण याचा ऑलरेडी केलेला आहे। एक पंप बघू शकता तिकडे, तुम्हाला जर बघितलं तर एका पंपाने तिकडे ड्रेंचिंग पण चालू आहे, ते पण दाखवतो। असं मिश्रण करायचं आणि याच्यासोबत जर तुमच्या प्लॉटमध्ये कुठं सड लागलेली असेल याची एकदा किंमत बघून घेऊ। सर्वप्रथम म्हणजे हे जम्बो आहे हे 700 रुपयाला आहे लिटर येतं आणि हे जे रूटमोर डायमंड आहे हे आहे 800 रुपयाला ही भरणी। हे दोन्ही मिळून तुम्हाला घरपोच सुद्धा मिळत असतं, त्याच्यासाठी खाली नंबर पण देतोय। जम्बो आहे 700 रुपये, हे रूटमोर डायमंड आहे 800 रुपये। आणि याच्यासोबत तुम्हाला जर तुमचं पीक मोठं झालं असेल तर असं उगवून जर पीक आलं असेल तर पिकावर फवारणीसाठी हे हळद स्पेशल स्टंप एक्सपर्ट, हे जे स्टंप एक्सपर्ट आहे हे फवारणीतून वापरायचं। याचं नाव आहे बघू शकता तुम्ही, हळद स्पेशल स्टंप एक्सपर्ट। हे फवारणीतून द्यायचं हळद पिकाला। 100 ml याचं प्रमाण असतं पंपाला, 20 लिटरच्या पंपाला आपल्याला 100 ml घेऊन फवारणी करायची। फवारणीतून द्यायचं असतं। फवारल्याच्या नंतर याचे काय फायदे होतात, पानाची लांबी रुंदी वाढते, प्रकाश संश्लेषण झपाट्याने होतं, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः लवकर तयार करू शकतात, त्यामुळं आपल्या उत्पन्नामध्ये भरपूर सारी वाढ होते, आपल्याला प्लॉट चेंज पाहायला मिळतो। तर अशा पद्धतीचे स्टंप एक्सपर्ट हे सुद्धा आपण घरपोच देत असतो। भरपूर जणांचं म्हणणं येतं की सर आमच्या प्लॉटमध्ये सड लागलेली आहे किंवा काही जणांच्या प्लॉटमध्ये पिथियम फ्युजिरियम नावाच्या बुरशीमुळे आता मर लागत आहे किंवा सड लागत आहे, तर या सडसाठी काय केलं पाहिजे हो, तर हे कार्गोसिल नावाचं प्रोडक्ट आहे बघू शकता, हे स्पेशल बनवले सडसाठी। जर तुमच्या प्लॉटमध्ये सड लागली असेल तर सडसाठी तुम्ही हे एकत्र ड्रेंचिंग करून वापरू शकता। हे कार्गोसिल नावाचं प्रोडक्ट आहे, हे स्पेशल सडसाठी बनवलेलं आहे। यामध्ये तुमची सड लागली असेल किंवा कंदामध्ये आळ्या झाल्या असतील पांढऱ्या कलरच्या तर ह्या सुद्धा याने तुमच्या दूर होतात। हे जे आहे कार्गोसिल याची किंमत असते मित्रांनो 900 रुपये आणि या स्टंप एक्सपर्टची किंमत तुम्हाला सांगायची राहिली, हे हळद स्पेशल जे स्टंप एक्सपर्ट आहे हे फवारणीतून द्यायचं आहे, हे सुद्धा 900 रुपयाचं आहे। मागवण्यासाठी खाली नंबर देतो, त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता। आता हे वापरायचं कसं, तर आपण आता सर्वप्रथम हे स्टंप एक्सपर्ट बाजूला ठेवू, कारण आता आपण फवारणी करत नाही, आपण ड्रेंचिंग करतोय। याच्यासाठी आम्ही काय केलंय, हे जे रूटमोर डायमंड आहे या बकेटमध्ये व्यवस्थित टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही, इथं व्यवस्थित असं याचं पाणी करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं। याच्यामध्येच आपण हे जे कार्गोसिल आहे सडसाठी, सड लागू नये म्हणून हे सुद्धा याच्यामध्ये मिक्स केलं आहे। आणि आता जम्बो आपण राहिलेला आहे, हे जम्बो तुमच्या समोर इथं टाकणार आहे। आता या बाटलीमध्ये हे औषध बसत नाही, त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, एक टाकी घेतली, या टाकीमध्ये हे पूर्णच्या पूर्ण मिश्रण जे आहे हे आपण टाकून देऊ बघू शकता। अशा पद्धतीनं हे एकदम काळ्या कलरचं पाणी होईल आणि नंतर तुम्हाला पंपाला आपल्या असं डब्याचं एखादं माप करायचं आहे बघा। गावाकडचे शेतकरी असतील तर त्यांना लगेच लक्षात येतं, हे अशा पद्धतीचं एक माप करायचं। हे जे दाखवले मी तुम्हाला हे 1 एकरचं प्रमाण आहे मित्रांनो। स्टंप एक्सपर्ट 1 लिटर 1 एकरसाठी वापरायचं असतं, जम्बो ड्रिपमधून असेल किंवा पंपाने 1 लिटर वापरायचं, रूटमोर 1 लिटर वापरायचं, एक ते भरणी वापरायची आपल्याला अशा पद्धतीचं। आता याच्यामध्ये हे जम्बो याच्यामध्ये टाकायचे, कारण खताचं आपटेक करण्यासाठी जम्बो खूप मोठ्या प्रमाणात मदत करतं, हे सुद्धा टाकायचं। मी म्हणेल ज्या शेतकऱ्यांकडे हळद आहे अद्रक आहे त्या शेतकऱ्यांनी अवश्य एक वेळ हे वापरा, कारण याचे रिझल्ट बघितले तर तुम्ही परेशान होसाल, इतके भयानक असे रिझल्ट याचे आहेत। हळद पिवळी पडली असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही याचा वापर करायचा बघा। तिकडे प्लॉटमध्ये पण दाखवतो, हे बघून घ्या, हे जम्बोचं ढाकण मी फोडलेलं आहे अशा पद्धतीनं। हे बघा, हे लिक्विड पूर्णच्या पूर्ण आपल्याला मी आता एकत्रित केलं। आता तुमच्या समोर एक पंप भरतो,
खाली नंबर देतो, हे घरबसल्यासुद्धा मागवू शकता। ह्या किमती ज्या सांगितल्या ह्या डिलिव्हरीचे पैसे धरूनच आहेत। जर तुम्हाला अर्जंट असेल की तुम्हाला लवकर कुठं पार्सल पाहिजे असेल तर एस टी पार्सल, जे महामंडळची एस टी पार्सलची सुविधा असते त्याने आपण पाठवून देतो। त्याच्यासाठी फक्त तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं असतं। ज्या शेतकऱ्यांना घरी आल्यावर पैसे द्यायचे असतील त्यांच्यासाठी कुरिअरने ही व्यवस्था आपण केलेली आहे की हे पार्सल आपण कुरिअरने पाठवतो। फक्त तुम्हाला फोन करायचा आहे, माहिती घ्यायची आणि तुमच्या हळदीचे असतील किंवा अद्रकचे असतील फोटो आम्हाला व्हॉट्सअपला टाकायचे। त्यानुसार आम्ही तुम्हाला काय लागणार आहे काय लागणार नाही त्यानुसार आम्ही तुम्हाला सजेस्ट करू। घ्यावंच अशी जबरदस्ती अजिबात कुणाला नाही आहे। ज्यांना रिझल्ट पाहायचे असतील, प्लॉटमध्ये आपल्या चेंज पाहायचा असेल त्यांनी एक वेळ अवश्य वापरून पाहायचं। हे असे प्रोडक्ट आहेत। मी आता एक